चंद्रपूर जिल्ह्यात मागील 23 दिवसात पाण्यात बुडून 11 जणांनी जीव गमावला आहे। पर्यटनासाठी गेलेल्या लोकांना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने या दुर्घटना घडत असून सतत वाढणाऱ्या घटनांमुळे जिल्हा प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे। घटना 26 फेब्रुवारी राजुरा तालुक्यातील चुनाळा येथे वर्धा नदीत आंघोळीसाठी गेलेल्या तुषार आत्राम, मंगेश चणकापूर आणि अनिकेत कोडापे या 3 तरुणांचा खोल पाण्यात बुडून मृत्यू झाला। घटना 26 फेब्रुवारी त्याच दिवशी सावली तालुक्यातील वैनगंगा नदीत महाशिवरात्री निमित्त आंघोळीसाठी गेलेल्या 3 सख्या बहिणी कविता मंडल, प्रतिमा मंडल आणि लिपिका मंडल पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या। या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे। घटना 15 मार्च नागभीड तालुक्यातील घोडाझरी तलावात पिकनिकसाठी गेलेल्या जनक गावंडे, यश गावंडे, अनिकेत गावंडे, तेजस गावंडे आणि तेजस ठाकरे या 5 युवकांचा खोल पाण्यात बुडून मृत्यू झाला। या घटनांमुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर निर्देश जारी केले आहेत। प्रशासनाचे महत्त्वाचे निर्णय: 1. धोकादायक पर्यटन स्थळांवर मोठ्या प्रमाणात सूचना फलक लावले जाणार। 2. संबंधित विभागांना या स्थळांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवली जाणार। 3. धोकादायक ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना करण्याचे आदेश। 4. सूचना न पाळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा। 5. पर्यटन स्थळे जसे की धबधबे, डोंगरकडे पाण्याची मोठी साठवण असलेली ठिकाणे आणि प्रवाह असलेले ओढे पर्यटकांसाठी बंद करण्याचा निर्णय। या संदर्भात चंद्रपूर जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल। मागच्या काळात काही दुःखद घटना घडलेल्या आहे, तो त्याच्यामध्ये अनेक अमूल्य जीव गेलेला आहे। हे पाहता जिल्हा प्रशासनाने एक डिटेल्ड गाईडलाईन्स इश्यू केलेला आहे। तो त्याच्यामध्ये सर्व पर्यटन स्थळांमध्ये उपयोजन काय काय करावे आणि कशा बाबतीत काळजी घ्यावे आणि कसा याच्या बाबतीत एक डिटेल्ड आराखडा तयार करण्यासाठी हा सूचनामध्ये आहे। तो ह्या सूचनाच्या अनुषंगाने प्रत्येक विभागांनी त्यांच्या खात्याखाली असलेला टुरिस्ट प्लेसचा आयडेंटिफाय करून तिकडे सुरक्षतेच्या बाबतीत उपयोजना करावे, तसंच तिकडे सूचना फलक लावावे आणि पुढे यासारखा घटना होऊ नये याच्या बाबतीत खबरदारी घ्यावे, यासारखा पूर्ण सर्व विभागाला सक्त सूचना देण्यात आलेल्या आहे।